हॅलो गाईज, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज मला माझा कपाट स्वच्छ करायचा होता आणि एवढा घाण कपाट झाला होता. कारण प्रत्येक वेळेस घाई गडबडीत काहीतरी, म्हणजे कपडे एवढे काही नव्हते, पण ते घाई गडबडीत ठेवल्यामुळे एवढं घाण झालं होतं. ते मला पाहायला कसं तरी वाटत होतं. आणि 21 डे चॅलेंजचा हा 3रा दिवस आहे बरं का. आज आपण फक्त कपाट स्वच्छ करणार आहोत. कारण कपाट स्वच्छ करण्यासाठी मला एवढा वेळ लागला, किमान 1-2 तास तरी लागले असतील. कारण सर्व कपडे फोल्ड करून ठेवणं. मी कपाटातून राडा असा बाहेर काढले. एवढा मोठा ढीग पाहून मला असं टेन्शनच आलं बाबा. तुम्हाला पण असं होतं का? माझी कामं आवरली होते आणि मी आवरल्यानंतर शिवांश झोपी गेला होता आणि मी कपाट आवरायला घेतलं. आणि घेतल्यानंतर आज शनिवार होता, त्यामुळे शिवांशला सुट्टीच होती आणि मी कपाट आवरायला घेतले. सर्व साड्या वेगळं आणि शिवांशचे कपडे वेगळे. कारण सर्वांचे कपडे दुसऱ्या कपाटमध्ये होते, फक्त माझे साड्या आणि शिवांशचे कपडे ह्या कपाटमध्ये आणि परीचे 1-2 ड्रेस फक्त एवढंच होते. माझ्याकडे एवढे काही साड्या नाही आहेत, कारण गावाकडे काही इथं काही असल्यामुळं ते डिवाईड झालेले आहेत. आणि मी कशीबशी सुरू झाले माझ्या कामाला. आणि जेव्हा करायला सुरू केले एवढा कंटाळा नाही आला बरं का. कारण जसं जसं एक कपाट स्वच्छ होत गेला तसं मला आणखीन छान वाटू लागलं. कुठं काय ठेवायचं हे समजत नाही आहे. कुठं काय सामान ठेवावं, कुठे काय कपडे ठेवावं समजत नव्हतं. तर किड्स वेअर केलेला चांगला. मी विचार करत होते कसं कपाट ऑर्गनाईज करायचं. विस्कटलेले कपडे बघून ते कसं तरी होत होतं. आणि सर्व कपडे फोल्ड करून घेतले. आणि फोल्ड करून आपण ऑर्गनाईज केलं का कपाट, ते खूप कमी कपडे वाटतात हो. पण ते पहिल्यांदा पाहिल्यानंतर ते कपडे एवढे वाटू लागले. आता अरे बापरे, एवढा ढीग मी कसं घडी करू असं वाटू लागलं. पण ते जेव्हा मी एक कपा ऑर्गनाईज करत गेले तेव्हा मला खूप छान वाटलं. आणि शेवटी जेव्हा मी लुक बघितला तेव्हा तर मला खूपच छान वाटलं. असं वाटलं काहीतरी अंगावरचं ओझं कमी झालं आणि खूप छान वाटत होता कपाट पाहण्यासाठीही. आणि खूप कमी कपडे वाटत होते. आणि मी ते साफ करते वेळेस मला 4K गोल्ड लीफ श्री गणेशाचा फ्रेम गिफ्ट भेटलं होतं. आणि ते पाहून मला इतकं छान वाटलं. बरेच दिवसापूर्वीचं गिफ्ट आहे, पण ते कपाट स्वच्छ करते वेळेस मला भेटलं. आणि इतकं प्रसन्न मूर्ती आहे ती 24K गोल्ड लीफ श्री गणेशाची फ्रेम होती आणि खूप छान होती. मला खूप छान वाटलं. आणि त्यानंतर मी घरापुढे मावशी आले होते, त्यांच्याकडून अशी ज्वेलरी घेतली होती, ते सुद्धा भेटली. आणि इयरिंगसुद्धा घेतले होते. मला काही एवढे आवडले नव्हते, पण सर्वजण घेत होते, मी पण घेतली आणि ते तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मी केले. आणि हे पहा माझा शेवटचा लुक कपाटाचा. आणि तुम्हाला कसा वाटतो मला नक्की सांगा. आणि हे अर्धा म्हणजे हाफ सुंदर म्हणजे स्वच्छ झाल्यानंतरचा लुक, आणि शेवटी पूर्ण स्वच्छ झाल्यानंतरचा लुक. आणि खूप छान वाटलं. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक आणि सबस्क्राईब करा.